अपने गणपति बप्पा का दर्शन कर लो। और स्पेशल ब्लॉग ये होने वाला है, अपन गणपति दर्शन के लिए जाने वाले हैं सिटी में और इन्जॉय करेंगे, ज़रा दर्शन वगैरह लेंगे। तब तक ये देखो अपना साधा सिंपल डेकोरेशन है, देखो। अचानक भयानक पाऊस चालू झाला आणि भर पावसामध्ये आम्ही चाललोय आणि हेल्मेट नाही घातलं, कारण का हेल्मेट ठेवायचं तिचा विषय होतो, पूर्वीचा आहे विषय, त्यामुळे हेल्मेट घेऊन काही कुठं फिरता येणार नाही। आपल्यासोबत तो अभिषेक आहे आणि मी एकटा कॅमेरा ह्याला होल्डरला लावलाय। बघू, पाऊस पण आता नॉर्मल झालाय, जास्त नाहीये। बघू कसं काय पुढं काय कार्यक्रम होतोय, जास्त पाऊस नाही यायला पाहिजे, बाकी काय नाही, बाकी सब कुशल मंगल आहे। हा पहिला गणपती, स्टार्टिंगलाच गणपती, तिथून आता आतमध्ये जायचंय। बघू अजून आतमध्ये किती जायचंय, लेट्स सी। आम्ही तिघ, 3 ठिकाणा काम बिघडा, मस्त नाईट व्ह्यू, काय दिसणार नाही माहिती तरी रेकॉर्डिंग करतोय, कंटेंट की कमी नाही होनी चाहिए इसलिए। कसबा पेठचा गणपती आहे, डेकोरेशन तर बाहेरनं चांगलं केलं आहे, आतमध्ये जाऊन बघू कसं काय विषय। एकदम सुंदर गणपती बसवला यावेळी। पुढं ढोल ताशा चालतोय ते बघायला आम्ही चालतोय, इथं जवळच आहे बघा पुढं। तिथं फोटो काढते, पण इथं आपले बप्पा नाही, बप्पा आपले तिथे, तिथं पुढं बप्पा आहेत, हा तिथं काही नाहीये, तिथे पब्लिक फोटो काढतात, त्यामुळे मी पण रेकॉर्ड केलं। आपल्याला जायचं सर्व पुढं, ना जास्त गर्दी पण नाहीये, चारो बाजूला मस्त पाऊस पडतोय, जास्त गर्दी नाहीये। हे बघा, हा नमस्कार, हे बघा गर्दी नाहीये, मस्तपैकी आता एन्जॉय करत बघू, रोड पण जास्त गर्दी नाही। लेट्स सी पुढे जाऊन कसं काय होतं, दर्शन भेटते का नाही भेटत। आपल्या बाप्पाचं मंदिर आहे बघा, हे थांबा ना, साईड द्या ना छत्री। हा हे बघा आपल्या बाप्पाचं मंदिर, भारी दिसतं ना इथून, आणि तिथं पुढं आपले बाप्पा जर का झूम केलं तर, हा इथं बाप्पा आहे, हे मंदिर बघा। गणपती बघा जरा, डेकोरेशन कसं भारी आहे, सगळ्यात नाही मारता सगळ्याच डेकोरेशन भारी आहे, पण हे जरा युनिक वाटतं जरा। इनका कुछ अलग ही चल रहा है, याच्यामध्ये सिक्का टाकायचा विषय चालू सगळ्यांचा, कोणा सुरू लग आहे भाव, लग आहे
आपला गणपती बाप्पा बघा, गणपती बाप्पा क्लोजअप शॉट. वृंदावन टाईप गणपती आहे मंडईमध्ये बघा. इथं एलईडी लावले, इथून बघितलं. आता इथून एंट्रन्स आहे वाटतं, आतमध्ये जाऊन आपण बघू. ना गणपती बघा किती भारी बघा, डेकोरेशन चार बाजू. इथं राधाकृष्ण लावलंय, तिथं आतमध्ये बाप्पाची मूर्ती आहे बघा. एलईडी मध्ये प्रॉपर सगळं नीट दिसतं. हा ना, वृंदावनचा गणपती बघायला आलोय. एकदम लांब लचक लाईन आहे. आय थिंक 200-250 मीटर पेक्षा जास्त लांब लाईन आहे. त्यामुळे आपण फक्त बाहेरनं दर्शन घेऊ आणि लगेच कल्टी मारू दुसरा गणपती बघायला. हो ना, आम्हाला हे मंदिर का बाहेर बघा किती गोंडस पोरग बसला हनुमान म्हणून. बकेटमध्ये जमा करतो बघा. शनिवार काय शनिवार पंडित तालीमचा गणपती ब्राईटनेस हा तेच लोखंडे आहे बघा. हे बघा भाऊनो गणपती फिरून आलो. त्यानंतर आता चहाचा जरा स्वाद मस्त जय मल्हार अमृतला आहे तर मस्तपैकी चहा प्यायचा. पण आत्तापर्यंत असं सगळ्यात सुंदर गणपती नॉर्मल डेकोरेशन आहे बघा. जास्त इथं नाटक होतं, उशिरा आल्यामुळे बंद झालं आहे. आणि काही विषय नाही, इथं गणपतीचं दर्शन करून घ्या. गोंडस गणपती भावना सुविचार आहे. मी नंतर पोच करून वाचा निवांत. भाऊ नाही काय लिहिलंय बघा. We should divide the unity of Hindu and Muslims. So English Empire has decided we will divide Bengal on 16 October. We will make partition of Bengal. Divide it, break it. हम बंगाल के 2 हिस्सों में टुकड़े
त्यांचे लेखन, सजावट, संकल्पना. तर पाहून ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जिथून चालू केलं परत तिथंच येऊन एंड करतोय, तुम्ही परत बघून घ्या. तर व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट नक्की करा कसा वाटला व्हिडिओ.